महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या शिवतीर्थावर जमलेले सर्व माझे सहकारी महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। सध्या गेले 3-4 महिने आपण बघतोय या मुंबई शहराची ज्या पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे। माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार, योगेश सावंत, कुणाल माइंडकर यांनी आपल्यासमोर मांडली। कशा पद्धतीची अवस्था झाली आहे, कशा पद्धतीचे रस्ते खोदले गेले आहेत, नाले सफाईचा प्रश्न नाही, महानगरपालिकेचा भट्ट्या बोळ झालेला आहे। पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते, ज्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघत असतो। काही परप्रांतीयांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते की नाही। परवाच कुठल्या तरी दुकानात, मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मैं मराठी नहीं बोलूंगा, जो उखाड़ना उखाड़ लो, अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते। कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते। काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत। मला त्यांना एकच सांगायचं आहे, त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है, हमारे तेवर नहीं बदले हैं, हे त्यांनी लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे, खड्ड्यात बसवून मारवा एकेकाला, मग बोलू नका आम्हाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं। कोणतरी येतो मुंबईत, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे, हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं। दुसरी कुठलीही भाषा नाही। आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात। मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता, आपल्या एका कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात सन्माननीय बाळासाहेबांचा फोटो लावला। एक त्याची भावना असेल, काय असेल, त्यांनी लावला। तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही, इथे उद्धव ठाकरे। एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं म्हणायला लागला उद्धव ठाकरेंच्या, म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत, तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? आणि मग जर असेल तर हा अख्खा 1000 कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब, महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे, आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे। हा कुठला दुटप्पीपणा? म्हणजे गेली 25 या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती, तुम्ही गेल्या 25 वर्षात या मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाही। आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला। हो झाला, 100% झाला। पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का?
तेव्हा रोड गेल्या 25 वर्षातली आपण यादी काढा. 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी पाहिजे तर सांगू शकतो त्यांची. त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती. मग ते मारवाडी 6 कॉन्ट्रॅक्टर, माझा प्रश्न आहे, शिवसेनेचे जावई होते का की त्यांनाच कामं मिळत होती? कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत का? आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता का? किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिली, त्यांना सक्षम बनवलं. आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत. अरे 2019 पर्यंत आज भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना, तेव्हा ती चड्डी आवडत होती ना तुम्हाला. सन्माननीय राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय राजसाहेबांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. काही क्षणातच साहेबांचं महाराज प्रौढ प्रताप बंदर क्षत्रिय कुला सन्मान्य राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपती अर्पण करावा. क्षत्रिय कुलावतंश वासनाधीश्वर राजाधिराज गौ प्रजाप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हा सेतू हिमाचल हिंदूंचे कैवारी लाखो युवकांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचा नरसिंह शिवमुद्रा ध्वजधारक हिंदू धर्मरक्षिता प्रबोधनकार विचारक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सध्या मी अगदी मिनिटातच माझं भाषण संपवतो. सन्माननीय राजसाहेब आल्यावर एकतर मला त्यांच्या समोर बोलायला भीती वाटते. फक्त एकच प्रश्न, गेले अनेक दिवस लोक हे जाणीवपूर्वक सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलत असतात, विचित्रपणे बोलत असतात. त्यांना फक्त एकच इशारा देतो, त्याच्यासाठी एक कविता केली. ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा. स्वतःला समजतो
मुंबईचा मामा शेलार, स्वतःला समजतो मुंबईचा मामा, पण मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार, आशिष जोलार, आशिष जोलार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहीम विधानसभेच्या वतीने